500 वर्षांचा अविरत संघर्ष संपून अयोध्येमध्ये भव्य श्रीराम मंदिर होणारच। आता आपल्याला एक भक्कम आणि पवित्र राष्ट्र मंदिर घडवायचंय। हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय। या ग्रंथाच्या प्रथम आवृत्तीस वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे द्वितीय आवृत्ती प्रकाशित करत आहोत। या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, आध्यात्मिक अशा अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल। पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, तसंच स्वामी गोविंद देवगिरी, माननीय भैयाजी जोशी, नितीनजी गडकरी, देवेंद्रजी फडणवीस, मनमोहनजी वैद्य, माधव भंडारी, अविनाश धर्माधिकारी, अनिरुद्ध देशपांडे, अशोक चौघुले, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर आणि निवेदिता भिडे, पौर्णिमा मंडलिक, डॉक्टर सुवर्णा रावळ अशा अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख आपल्याला या ग्रंथात वाचायला मिळतील। या भव्य ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन रविवार दिनांक 29 मे 2020 त्रिपुरारी पौर्णिमेला होणार आहे। या राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपणही खारीचा वाटा उचलू शकता। केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा राम मंदिर ते राष्ट्र मंदिर ग्रंथाची एक प्रत। विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत आणि या ग्रंथात राम सेवक म्हणून आपल्या नावाची नोंद। तेव्हा या ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा। त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या। धन्यवाद। नमस्कार। सर्व सज्जन शक्ती हिंदूंचं या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, हिंदूंचा 500 वर्ष संघर्ष चालला होता राम मंदिर पुनर्निर्माणासाठी। 5 ऑगस्ट 2020ला हा संघर्ष समाप्त झाला आणि भव्य राम मंदिराच्या पुनर्निर्माणासाठीचं भूमिपूजन आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालं, ज्याला पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवतही उपस्थित होते। करोडो लोकांनी तो सोहळा आपल्या डोळ्यामध्ये, मनामध्ये साठवून घेतला। साप्ताहिक विवेकनी त्याच वेळेला एक निश्चय केला की एक संघर्ष संपला, राम मंदिर निर्मिती होईलच, पण त्याच्या पायावरती आता राष्ट्र मंदिराची निर्मिती झाली पाहिजे। आणि हाच हेतू मनामध्ये ठेवून राम मंदिर ते राष्ट्र मंदिर असं एक भव्य पुस्तक साप्ताहिक विवेकनी निर्माण केलंय, ज्याचं आज प्रकाशन होत आहे। आपल्या सगळ्यांच्या साक्षीने ती होणार आहे। मी आमंत्रित करतोय ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रमेशजी पतंगे यांना की त्यांनी या प्रकाशन कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आदरणीय रमेशजी पतंगे। विजयादशमी म्हणजे विजयाचे पर्व असते। 5 ऑगस्ट 2020ला अयोध्येत राम जन्मभूमी स्थानावर मंदिर बांधण्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला। हा भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक ऐतिहासिक क्षण आहे। खरं म्हणजे असत्यावर सत्याचा विजय हा त्या दिवशी अधोरेखित झाला। राम मंदिर तर उभे राहणार, राष्ट्र मंदिरही तसेच भव्य उभे राहिले पाहिजे। आणि म्हणून 5 ऑगस्ट नंतर खऱ्या अर्थाने राष्ट्र मंदिर उभं करण्याच्या कामामध्ये आपण सर्वांनी लागले पाहिजे। राष्ट्र मंदिर उभे करायचे तर त्यासाठी आपण कोण आहोत, आपल्या स्वची ओळख स्वतःला असणं फार आवश्यक आहे।
आपली संस्कृती काय आहे, आपली विचार परंपरा काय आहे याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर औद्योगिक, कृषी या क्षेत्रातील समृद्धी म्हणजे राष्ट्र मंदिर हे लक्षात ठेवायला पाहिजे. सध्याचं जग हे ज्ञानाधारित जग आहे. आपली देखील ज्ञानाची फार प्राचीन परंपरा होती. त्या परंपरेचे पुनरुज्जीवन करून आम्हालाही राष्ट्रीय शिक्षण आणि सर्व क्षेत्रातलं ज्ञान संपादन करावं लागेल. इथे सौहार्द, सामाजिक सौहार्द आणि सामाजिक समरसता ही प्रत्येकाच्या हृदयात निर्माण करावी लागेल. अशा मार्गाने हे भव्य राष्ट्र मंदिर उभं राहणार आहे. साप्ताहिक विवेक या राष्ट्र मंदिर उभारणीच्या कामामध्ये गेली 72 वर्ष सक्रिय आहे. विविध प्रकारच्या अंकांच्या माध्यमातून राष्ट्र जीवनातील विविध प्रश्न, विविध समस्या या सर्वांचा आढावा घेण्याचे कार्य गेली 73 वर्ष निरंतरपणे चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा एक अतिशय सुंदर ग्रंथ प्रकाशित होत आहे. आणि राष्ट्र मंदिराचे जितके काही आयाम आहेत त्या आयामांवर देशातील दिग्गजांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. अशा या अमूल्य ग्रंथाचे प्रकाशन माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होत आहे. ही आमच्या दृष्टीने परमभाग्याची गोष्ट आहे. नितीनजी आणि विवेकचा संबंध फार जुना आहे आणि विवेकविषयी त्यांना अत्यंत आस्था, प्रेम, ममता आहे. अशा एका महनीय व्यक्तींच्या हस्ते हा प्रकाशन होतो आहे, समारंभ होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद रमेशजी. राम मंदिर निर्मितीच्या पायावरच राष्ट्र मंदिर उभं राहू शकतं याच्यावर आमचा दृढ विश्वास आहे. अशा या ग्रंथाचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करावं अशी विनंती मी माननीय नितीनजी गडकरी, त्याचप्रमाणे ABMचे कार्यकारी संचालक माननीय प्रकाशजी राणे या दोघांना करतोय. सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला परिचित असलेलं व्यक्तिमत्व माननीय नितीनजी गडकरी एक प्रभावी नेता आणि मंत्री म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. केंद्रीय परिवहन आणि लघुउद्योग मंत्री असलेले नितीनजी हे या राम जन्मभूमी आंदोलनाशी एक कारसेवक आणि रामसेवक म्हणून तरुणपणापासूनच सक्रिय सहभागी होते आणि राष्ट्र निर्मितीच्या उभारणीच्यामध्ये प्रत्यक्ष आत्ता ते महान कार्य आपल्या मंत्रिपदावरनं करतायत हे मी वेगळं सांगायची गरज नाही. मी माननीय नितीनजींना विनंती करतो, राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या पुस्तकाचं प्रकाशन आपण करावं आणि त्यानंतर सर्व महनीयांना संबोधित करावं. आदरणीय नितीनजी गडकरी. आदरणीय रमेशजी, मान्य दिलीप करंबळेकरजी, विवेकशी संबंधित सर्व सन्मान्य मित्र, कार्यक्रमात उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, विवेकनी एक विचार व्यासपीठ म्हणून विशेषतः आपल्या देशाच्या राष्ट्रवादी विचाराच्या इतिहासामध्ये अतिशय प्रमुख भूमिका वठवलेली आहे. माझ्या लहानपणापासून विवेकमधून येणारी लेख हे त्या काळामध्ये आपल्या सगळ्या विचार परिवारामध्ये प्रेरणा देणारे ठरलेले आहेत. बदलत्या काळामधला एक सुखद अनुभव हाही आहे की विवेकनी प्रिंटिंगच्या क्षेत्रामध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जी अंक काढलेली आहेत ती विचाराच्या दृष्टीने जेवढी चांगली उत्तम आहेत तेवढीच प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करून देखील ती अतिशय उत्तम प्रकाराने प्रिंट झालेली आहे आणि प्रकाशित केलेली आहे. विवेकनी
हा सगळा प्रयत्न करत असताना राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भामध्ये राष्ट्रवाद हा आपल्या सगळ्यांचा आत्मा आहे, विचाराचा आत्मा आहे. राष्ट्राची सर्वांगीण प्रगती, उन्नती आणि विकास ही आपली कटिबद्धता आहे आणि ही उन्नती आणि विकास करण्याकरता मिशन मोडमध्ये काम करणं हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या विचारातून संस्कारित करून जनशक्ती मोठी उभी करणं आणि राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या या कार्यामध्ये सगळी एका दिशेने कामाला लागणं हे एक अतिशय कठीण आणि आव्हानात्मक काम आहे. आज समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रामध्ये आपल्याला अपेक्षित असणारा आमूलाग्र उचित बदल करायचा असेल तर त्या क्षेत्रामधलं गुणात्मक परिवर्तन करण्याकरता चांगले कार्यकर्ते तयार करून, चांगले संस्कारित कार्यकर्ते तयार करून त्यांना योग्य विजन, दृष्टी देऊन त्यांच्या प्रयत्नांमधून ते क्षेत्र बदलवता येणार आहे. पण एक क्षेत्र बदलवण्यामुळे आपलं राष्ट्रीय उद्दिष्ट काही पूर्ण होणार नाही आहे. परमवैभवशाली राष्ट्र करण्याच्या आपल्या उद्दिष्टांमध्ये जेवढी उद्दिष्टं आपण समोर ठेवलेली आहेत ती सगळी उद्दिष्टं पूर्ण करण्याकरता त्या सगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन सकारात्मक एक पुढची विजन ठेवून, दृष्टी ठेवून ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता कठोर प्रयत्न करणं हेच आपलं राष्ट्रीय कार्य आहे. आज आपला देश मोठ्या प्रमाणात बदलत आहे. आम्ही जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहोत, पण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही जरी आम्ही असलो तरी आज एक गोष्ट खरी आहे की जगाला मार्गदर्शन करण्याची ताकद आणि शक्ती आपल्या विचारामध्ये आहे. स्वामी विवेकानंदांनी जे सांगितलेलं आहे ते आमच्याकरता प्रेरणादायी आहे. त्यांनी सांगितलं होतं की 18वं शतक जे आहे ते मुघल सल्तनतचं शतक होतं, कारण सगळीकडे मुघलांचा बोलबाला होता. 19व्या शतक जेव्हा आलं तेव्हा युनियन जॅक सगळीकडे फडकायला लागला, इंग्रजांचं राज्य आलं आणि 20व्या शतकामध्ये अमेरिका एक सुपर इकॉनॉमिक पॉवर म्हणून जगात मान्यता पावल्या गेली. पण यानंतरचं जे स्थित्यंतर आहे त्यामध्ये निश्चितपणे 21व्या शतक हे भारतीयांचं आहे. ही भविष्यवाणी स्वामी विवेकानंदांनी केलेली आहे आणि ती आता निश्चितपणे पूर्ण होईल असा दृढ विश्वास आम्हा सगळ्या भारतीयांना आहे. आपला इतिहास, आपली संस्कृती, आपली विरासत ही अतिशय महत्त्वाची आहे. ओल्ड इज गोल्ड हे मानणाऱ्यापैकी मी नाही आहे, पण सगळंच ओल्ड म्हणजे काहीच कामाचं नाही आहे, सगळं नवीन स्वीकारलं पाहिजे हेही योग्य नाही आहे. आज आपल्याला आनंद होतो आहे, प्रभू रामचंद्राचं जन्मस्थान असणारं अयोध्या त्याचं भव्य मंदिर निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. हा केवळ एक मंदिर निर्माण होण्याचा आनंद नाही आहे. प्रभू रामचंद्र आपल्याकरता आदर्श राजे होते, आदर्श पिता होते, आदर्श पुत्र होते, सर्वच दृष्टीने आदर्श होते. प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज ही तर आमच्या सगळ्यांची दैवत आहेत. पण महात्मा गांधींनीही प्रभू रामचंद्राच्या राज्याला आदर्श रामराज्य असं म्हटलं. त्या रामराज्याची संकल्पना आम्हाला देशात भविष्यात निर्माण करायची आहे आणि म्हणून प्रभू रामचंद्रांचं जन्मस्थान, त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती, त्यांची विरासत हिचा संबंध आपल्या राष्ट्रवादी विचाराशी आणि राष्ट्राभिमानाशी आहे. समाज जो उभा करायचा असेल तर भूतकाळामधील ज्या प्रेरणेच्या, अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वर्तमान काळामध्ये आपल्या पिढीवर आपण जर संस्कारित केल्या तरच उज्ज्वल भविष्यकाळ आपल्याला मिळू शकतो. आणि म्हणून हा नेत्रदीपक इतिहास, त्या इतिहासाचं प्रतीक, भारतीय इतिहास, संस्कृती आणि विरासतचं प्रतीक म्हणजे राम मंदिर आहे. आणि या भव्य राम मंदिराच्या निर्माणाचा मार्ग मोकळा होणं म्हणजे एक प्रकारे भारतीय संस्कृतीचा एक प्रकारचा विजय आहे. राम मंदिर हे सांप्रदायिक नाही आहे, संप्रदायापुरतं नाही आहे. हिंदू संस्कृती आणि भारतीय संस्कृती विस्तारवादी नाही आहे. सर्वेपि सखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सगळ्यांचं कल्याण हो, विश्वाचं कल्याण हो, हा आमचा नैसर्गिक स्वभाव आहे. बोलण्यापुरता और दाखवण्यापुरता नाही आहे.
आणि आमच्या इतिहास संस्कृती विरासतीतून तोच आम्हाला मिळालेला आहे. आणि संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं, संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं हेच आमचं खऱ्या अर्थाने ब्रीदवाक्य आहे. आणि म्हणून आज संत ज्ञानेश्वरांपासून आमच्या सगळ्या साधू संतांनी, आमच्या सगळ्या विचारधारेतून आम्ही नेहमी सगळ्यांचं कल्याण हो, विश्व का कल्याण हो हा भाव जोपासलेला आहे. त्यामुळे आम्ही विस्तारवादी नाही आहे. आमच्या भारताच्या बाजूला असणारं भूतान असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, छोटी छोटी राष्ट्र बांगलादेश असेल, कधी आपण त्यांच्या मनामध्ये हा विचार येऊ शकत नाही की भारत आपल्या ताकदीच्या भरोशावर विस्तारवादी भूमिकेतून आपल्यावर आक्रमण करेल आणि आपली जागा घेईल. पण त्याचबरोबर चीनबद्दल मात्र हा विश्वास नाही आहे. त्यामुळे चीनची उभारणी ही विस्तारवादाच्या आधारावर झालेली आहे आणि आम्ही श्रेष्ठ आहोत हेच त्यांचं म्हणणं आणि त्याच्या शक्तीच्या आधारावर संपूर्ण विश्वाला आम्ही पादाक्रांत करू अशा प्रकारचा विचार आहे. तर विशेषतः पाकिस्तानमध्ये आमचा धर्म श्रेष्ठ आहे, आमचा परमेश्वर श्रेष्ठ आहे, बाकी सगळे कापर आहेत, त्यांना आम्ही समूळ नष्ट करून टाकू, त्यांचे मंदिरं उद्ध्वस्त करून टाकू अशा प्रकारचा आतंकवादाचं समर्थन करणारा सांप्रदायिक आणि जहाल विचार, ज्याचं नुकसान जगाचं ज्यांनी केलं आणि पाकिस्तानचे करत आहे, तो विचार आज मुस्लिम फंडामेंटलिस्ट, एक्स्ट्रीमिस्ट, आतंकवादी मोठ्या प्रमाणावर आपल्या मनात जोपासून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जगामध्ये अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रामध्ये लिबरल थिंकिंग आणि विशेषतः ख्रिश्चन धर्म आणि त्याच्याशी संबंधित निश्चितपणे उदारवाद, त्याच्या आधारावर आपल्या धर्माची उभारणी करणं, पण हे करत असताना पैशाचा, सत्तेचा उपयोग करून धर्मांतर करण्याचे देखील प्रकार आदिवासी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाले. पण हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि भारतीय संस्कृती, इतिहास, संस्कृती आणि विरासत आणि जगातलं सगळ्यात मोठं लोकतंत्र या सगळ्या विशेषताच्या आधारावर विश्वाचं कल्याण व्हावं अशी भावना ठेवणारा आपला देश आहे. आणि म्हणून या देशाला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली करायचं असेल, भयभूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं असेल, गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण करायचं असेल, ग्रामीण क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये, जंगल आणि आदिवासी क्षेत्रामध्ये 115 सामाजिक आर्थिक दृष्टीने मागासलेले ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट, आकांक्षी जिल्हे, त्याचबरोबर समाजामध्ये सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. सोशल इक्वॅलिटी आणि इकॉनॉमिक इक्वॅलिटी आणि लोकतंत्र या आमच्या केवळ आस्था नाही आहे, या आमच्या कटिबद्धता आहेत. माणूस हा आपल्या जातींनी मोठा नाही आहे, तर आपल्या गुणांनी मोठा आहे. या व्यवस्थेवर आपल्या सगळ्या विचार परिवाराचा विश्वास आहे. स्वर्गीय बाळासाहेब देवरसांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत केलेलं भाषण आणि त्यात त्यांनी सांगितलं की जर अस्पृश्यता वाईट नसेल तर कुठलीही गोष्ट वाईटच राहू शकत नाही. समाजातली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता, सांप्रदायिकता समूळ नष्ट करून कोणीही व्यक्ती त्याच्या जातीच्या आधारावर छोटा किंवा मोठा नाही आहे, तो त्याच्या कार्यकर्तृत्वाच्या आणि गुणवत्तेच्या आधारावर मोठा आहे. या संकल्पनेच्या आधारावर समाजाची रचना करत असताना या समाजामध्ये सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. लोकतंत्र पद्धतीमधून सगळ्या समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि म्हणून सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित करत असताना लोकतांत्रिक प्रक्रियेतून आपल्याला आपलं राष्ट्र सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली करण्याकरता समाजाच्या कुठकुठल्या क्षेत्रात आपल्याला काय काय काम करायचं आहे याची योजना तयार करण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्र असेल, त्यामध्ये प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, हायर एज्युकेशन असेल, रिसर्च असेल, दुसरीकडे रोजगारभिमुख शिक्षण असेल, तांत्रिक शिक्षण असेल आणि एवढंच नाही तर स्किल डेव्हलपमेंट असेल, तांत्रिक शिक्षण असेल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीपर्यंत असेल. शिक्षणाच्या मर्यादा खूप मोठ्या आहेत.
ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च, सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो. आणि म्हणून एकीकडे भारतीय संस्कृती, इतिहास, विरासत, लोकतंत्र, सामाजिक समता आणि आर्थिक समता आणि त्याच्या आधारावर ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याचाच आपण नॉलेज म्हणतो. त्या नॉलेजचा उपयोग करून आम्हाला आपल्या देशाला जगातली नंबर 1ची महाशक्ती कशी बनवता येईल, हा आपला प्रकर्षाने सगळ्यात मोठा विचार आहे. कृषी क्षेत्रामध्ये, ग्रामीण क्षेत्रामध्ये, शहरी क्षेत्रामध्ये अनेक कृषी, ग्रामीण आणि शहरी क्षेत्रामध्ये गॅप पडत चाललेली आहे. आपल्या नद्यांमुळे मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये दरवर्षी एका 6 महिन्यात पाण्याची कमी असते आणि 6 महिने पुरामुळे सगळे जीवन उद्ध्वस्त होतं. मी आत्ताच मागणी केली होती आणि मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना प्रयत्न केला होता की पॉवर ग्रीड झालं, रस्त्याचं ग्रीड झालं, आता वॉटर ग्रीड तयार केलं पाहिजे. या देशात कुठल्याही आपत्तीपासून, नॅचरल कॅलॅमिटीजपासून एकही माणूस मृत्युमुखी पडता कामा नये. अशा प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करून बाढ प्रोटेक्शन आणि त्याचबरोबर आपल्या देशातलं इरिगेशन, सिंचन 55-60% वरती नेलं पाहिजे. आता पाणी देताना ड्रीप इरिगेशनने दिलं पाहिजे. ऑर्गॅनिक शेती असेल, जीवामृतसारखे प्रयोग करून ऑर्गॅनिक शेतीची विषमुक्त फळं, फुलं, भाजीपाला, अन्न तयार केलं पाहिजे. ऑर्गॅनिक फार्मिंग, कृषी प्रक्रिया, कृषी प्रोसेसिंग, कोल्ड स्टोरेज याचा उपयोग करून आपल्याला आपल्या शेतकऱ्याच्या मालाला सुरक्षित करता आलं पाहिजे. आणि याची क्वालिटी एवढी चांगली आपण तयार करू प्रोसेसिंगची, ॲग्रो प्रोसेसिंगची, की जगामध्ये आपण निर्यात करू शकू. एक्सपोर्ट वाढवलं पाहिजे आणि इम्पोर्ट कमी केला पाहिजे. सर्व क्षेत्रामध्ये, फार्मास्युटिकल असेल, मेकॅनिकल इंजिनियर असेल, ॲटोमोबाईल असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पहिल्या क्रमांकावर जायचं आहे. आपल्या देशातली ॲटोमोबाईल इंडस्ट्री 4.5 लाख कोटी रुपयाची आहे. भारतात सगळ्यात जास्त रोजगार देणारी आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी ठरवलं आहे की 5 वर्षामध्ये भारत हे इलेक्ट्रिक व्हेकल, 2 व्हीलर, ऑटो रिक्षा, 4 व्हीलर, बसेस, ट्रक याचं मॅन्युफॅक्चरिंग हब बनलं पाहिजे. या देशातल्या शेतकऱ्यांनी वीज आणि पेट्रोल डिझेलचा पर्याय दिला आहे. इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो CNG, इलेक्ट्रिक, हायड्रोजन फ्युएल सेल यात जाऊन 7 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट वाचून आपल्याला प्रदूषणमुक्त, स्वदेशी टेक्नॉलॉजीवर विकसित, आदिवासी आणि शेतकऱ्यांनी तयार केलेलं फ्युएल आपल्याला आणायचं आहे. आज आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर बायो एव्हिएशन फ्युएल, विमान चालवणारं फ्युएल तयार झालं. कोळशावर तयार करणारं मिथेनॉल तयार झालं. त्यातून आपलं मरीन इंजिन 20 रुपये लिटर आहे, सगळं चालू शकतं. आपल्या देशात नॅचरल गॅस कमी आहे, पेट्रोल डिझेलियम कमी आहे, पण हायड्रोजन फ्युएल सेल, इलेक्ट्रिकचा आपण विकास करतो आहे. आणि त्यामुळे समाजाच्या सी प्लेन असतील, आता आपल्याकडे 100 एअरपोर्ट यावर्षी बांधले गेले. आपण मोठे मोठे हायवे बांधतो आहे. 22 ग्रीन एक्सप्रेस हायवे आम्ही स्वतःच बांधतो आहे. मुंबई ते दिल्ली हायवे 2 वर्षात पूर्ण होईल. 1 लाख कोटी रुपयाचा 12 तासात मुंबईहून दिल्लीला जाता येईल. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्रीची यात्रा 12ही महिने करता येईल. आणि कुठलाही हादसा झाला, बादल फाटलं, पूर आला तरी एकही माणूस मृत्युमुखी पडणार नाही असा सुंदर रस्ता आपण बांधतो आहे. पितारागडला जाणारा रस्ता बांधतो आहे. टुरिझम विकसित करायचं आहे, कारण टुरिझममध्ये 49% इन्व्हेस्टमेंट ही रोजगार निर्माण करण्याकरता होते. आणि म्हणून अशा सगळ्या क्षेत्रामध्ये माझी विवेकला विनंती आहे की आपलं राष्ट्र सुखी, समृद्ध, संपन्न व्हावं, आत्मनिर्भर व्हावं, शक्तिशाली व्हावं, जगातली नंबर 1ची सुपर इकॉनॉमिक पॉवर व्हावं. हे करण्याचा मार्ग आपल्या विचार परिवारामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह, प्रभावी आणि परफेक्ट मार्ग विथ क्लॅरिटी, सुस्पष्टता आपल्याला समाजासमोर मांडला पाहिजे. भविष्याचा वेध घेऊन भूतकाळातल्या आपली संस्कृती, इतिहास, विरासत, मूल्याधिष्ठित जीवनपद्धती या सगळ्याचा उपयोग करून आयुर्वेद, योगविज्ञान आज जगात पुढे गेलेलं आहे. परंतु याचं मार्केटिंग शब्द योग्य नाही आहे, पण याची सत्य उपयुक्तता अजूनही जगात पोहोचवण्यामध्ये
आपल्याला अजून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपल्यात क्षमता आहे, शक्ती आहे, ताकद आहे, गुणवत्ता आहे, पण आपल्याला त्या प्रमाणात लोकांनी स्वीकारलं पाहिजे तेवढं यश अजूनपर्यंत मिळालेलं नाही. त्यामुळे आपल्याला ह्या काळामध्ये ही आव्हानं स्वीकारून पुढे जाणं, त्यातून आपलं राष्ट्र सुखी, समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली होणं हा मार्ग हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. विवेक हे एक विचार व्यासपीठ आहे आणि मी नेहमी म्हणतो की आपण शिक्षण क्षेत्राबद्दल, धार्मिक क्षेत्राबद्दल, सामाजिक क्षेत्राबद्दल खूप विचार करतो, पण आज बघा आपल्या कार्यकर्त्यांनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आर्थिक क्षेत्रात किती मोठं काम केलेलं आहे. लाखो करोड डिपॉझिट्स आहेत, कित्येक लोकांना रोजगार दिलेला आहे. आणि बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस साहेबांवर माझी कॉन्फरन्स झाली तेव्हा मी आता सोशल इकॉनॉमिक फायनान्स इन्स्टिट्यूशन अशा काढायच्या विचारात आहे, छोट्या छोट्या, आणि ज्यातून छोट्या छोट्या लोकांना 10 लाख रुपयापर्यंतचं लोन मिळेल. ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा, कोणी पापड तयार करेल, कोणी पीठ नवीन नवीन संशोधन करेल, अशा छोट्या छोट्या लोकांनी गावात आपल्या पायावर उभं राहावं. नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे झाले पाहिजे. आपल्याला रोजगार निर्माण करायचा आहे. रोजगार आणि नोकरी यात फरक आहे. आणि म्हणून आपल्याला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली समाज उभा करत असताना आर्थिकदृष्ट्या नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. त्यामुळे आर्थिक सक्षमता, इकॉनॉमिक स्टेबिलिटी, इकॉनॉमिक प्रोग्रेस हे आपल्याकरता आवश्यक आहे. अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, आपल्या आतमध्ये आतंकवाद असेल, माओवादी नक्षलवाद असेल, सांप्रदायिकता असेल, या सगळ्यांना समूळ नष्ट केलं पाहिजे. विदेशी नागरिकांसारखे प्रश्न आपण सोडवले. नक्षलवाद्यांचा आज जवळपास आपण जमीनदोस्त केलं, आतंकवाद्यांना जवळपास समाप्त केलं. आणि दुसरीकडे आपल्या देशाचं बाह्य सुरक्षेत देखील चीन असेल, पाकिस्तान असेल, यांच्यापासून आपण शक्तिशाली बनलं पाहिजे. आम्हाला संरक्षणाच्या दृष्टीने शक्तिशाली याकरता व्हायचं नाही आहे की आम्हाला दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करायचं आहे. आम्हाला शक्तिशाली व्हायचं आहे कारण आम्हाला दुर्बलांचं रक्षण करायचं आहे. हेच भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं. अधर्म जे असेल त्याचा नाश करण्याकरता आम्हाला शक्तिशाली व्हायचं आहे. मूल्याधिष्ठित जीवनपद्धतीच्या आधारावर आदर्श समाज रचना निर्माण करत असताना जे समाज उपयोगी आहेत त्यांचा वृद्धिंगत करणं, समर्थन करणं, आणि जे समाजाकरता खऱ्या अर्थाने दोषपूर्ण आहेत, विषासारखा त्यांचा सहभाग आहे, अशा विषाला देखील समूळ नष्ट करणं, त्यातून समाज चांगला होणार आहे. आणि म्हणून केवळ आर्थिक सामाजिक दृष्ट्या नाही तर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या आणि कृषी, ग्रामीण सगळ्या क्षेत्रामध्ये, वनवासी क्षेत्रामध्ये तळागाळातला शेवटचा शोषित पीडित माणूस हाच अंत्योदयाचा विचार आहे. आणि म्हणून राष्ट्रवाद, राष्ट्राची सर्वांगीण उन्नती आणि विकास, त्याचबरोबर धर्मनिरपेक्षता हा शब्द, याचा अर्थ सेक्युलरचा अर्थ इंग्लिश डिक्शनरीमध्ये धर्मनिरपेक्ष नाही आहे. त्याचा अर्थ आहे सर्व धर्म समभाव, सर्व धर्माबरोबर न्याय, सर्व परमेश्वरा, कुठलीही उपासना पद्धती असेल तरी कोणावर अन्याय होणार नाही, कोणावर डिस्क्रिमिनेशन होणार नाही, असा सापेक्ष धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समभाव, ही खऱ्या अर्थाने सेक्युलरिझमची आमची व्याख्या आहे. आणि त्याचबरोबर अंत्योदय, समाजातला तळागाळातला शेवटचा शोषित पीडित दलित माणूस, ज्याला राहायला घर नाही आहे, ज्याला अंगावर कपडे नाही आहे, ज्याला खायला अन्न नाही आहे, त्याला परमेश्वर मानून त्याची सेवा करून त्याच्या जीवनात बदल घडवून आणणं, हेच तुकाराम महाराजांनी आणि दीनदयाल उपाध्यायांनी आणि महात्मा गांधींनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. आज आपल्या हेल्थ सर्व्हिसेसमध्ये किती मोठं काम करायची आवश्यकता आहे. मी MSMEचा मंत्री आहे. 5 लाख डॉक्टर ग्रामीण आणि वनवासी क्षेत्रामध्ये डेंटल सर्जन म्हणून काम करू शकतात, एवढं पोटेन्शियल आहे. कमीत कमी 1000 मेडिकल कॉलेज, 100 एम्स, त्याला नर्सिंग, प्रायव्हेट मेडिकल, हे सगळे गावात खेड्यापाड्यात पोचवायचे आहेत. एवढं मोठं पोटेन्शियल आहे. आपल्या डॉक्टरांना जगात किंमत आहे. सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या हिमतीने, पॉझिटिव्हिटीने, आत्मविश्वासाने, सकारात्मकता आणि आत्मविश्वास, 2 गोष्टी भयंकर आवश्यक आहे. कोविडचं संकट आलं, निगेटिव्हिटी समाजातली समूळ नष्ट केली पाहिजे.
पॉझिटिव्हिटी आणि आत्मविश्वासाने आपण कोविडवरही मात करू, आर्थिक लढाईवरही मात करू आणि आपण पुढे जाऊ. चरैवती, गुरुजी म्हणत होते, चालत राहा. चरैवती चरैवती, आपण चालू. अंतिम उद्दिष्ट जे राष्ट्रीय पुनर्निर्माणाचं, आत्मनिर्भर भारताचं, सुखी समृद्ध संपन्न राष्ट्राचं, विश्वातली नंबर 1ची सुपर इकॉनॉमिक पॉवर बनवण्याचं जे आपलं स्वप्न आहे, ज्या स्वप्नाकरता हजारो लाखो कार्यकर्त्यांनी प्रचारक म्हणून आपलं जीवन समर्पित केलं, आपलं आयुष्य समर्पित केलं, आपला परिवाराकडे सगळं सोडून त्यांनी एकच कार्य आपल्या जीवनात, संघ कार्य असेल, संघ विचाराच्या संस्थांमधलं कार्य असेल, आपलं जीवन कार्य मानून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं. तरी पण आपण पुढे गेलो आहोत, पण अजून खूप पुढे जायचं आहे. आणि आपण अजून पुढे गेल्यानंतर सगळ्यांच्या अथक प्रयत्नामधून आपण निश्चितपणे एक स्वाभिमानी, आत्मनिर्भर, शक्तिशाली असा भारत, जगातली महाशक्ती उभं केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचा विवेकसारख्या विचारपीठांनी त्या मार्गावर जाणाऱ्या अनेक गोष्टीवर वेगवेगळी अनेक ग्रंथ काढलेली आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरपासून तर सिंचनापर्यंत, बायोफ्युएलपासून तर अर्बन प्लॅनिंगपर्यंत असे सगळे क्षेत्र, त्याचे तज्ज्ञ, अनुभवी व्यक्ती आणि आपली समर्पित दृष्टी याच्या आधारावर अशी एक विजन पुढल्या 50 वर्षाचा विचार करण्याची आवश्यकता आहे. स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडी नेहमी म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट इज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर, राष्ट्र पुनर्निर्माण करणारे राष्ट्रनिर्माते हे 100 वर्षाचा विचार करतात. डॉक्टर हेडगेवार, परमपूजनीय गुरुजी, बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, पंडित दीनदयाल उपाध्याय हे सगळ्यांनी राष्ट्राच्या 100 वर्षाचा विचार केला होता. डॉक्टर हेडगेवार हेच म्हणायचे की भारताला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, पण स्वातंत्र्याच्या आधी हा विचार केला पाहिजे की आपण पारतंत्र्यात का गेलो. जर आपण खऱ्या अर्थाने एकत्र असतो, जात पात धर्म भाषा धर्माच्या आधारावर समाज विभाजित नसता, त्यांना इंग्रज आले असते ना मुघल आले असते. म्हणून आपला समाज आपल्याला शक्तिशाली कसा करता आला पाहिजे याचा विचार प्राधान्याने करण्याची गरज आहे. हेच डॉक्टर हेडगेवारांच्या मनात संघाच्या स्थापनेमागचं स्वप्न होतं. आणि आज तो विचार घेऊन आपण सगळेजणं निर्णायक क्षेत्रात काम करतो आहे. राजकारणात, समाजकारणात, शिक्षण क्षेत्रात, अर्थकारणात, वनवासी क्षेत्रात, कृषी क्षेत्रात, ग्रामीण क्षेत्रात खूप क्षेत्र आहेत. आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये जगात होणारे सामाजिक आर्थिक स्थित्यंतर त्याचा वेध घेऊन आम्ही आहो बरोबर, बाकी सगळे चूक आहे असं समजून चालणार नाही. जे चांगलं असेल जगात तेही स्वीकार करू आणि याच्या आधारावर आपल्या देशाला नंबर 1चं स्थान जगात मिळवून देऊ. त्याकरता आम्ही सगळे आपलं आयुष्य समर्पित करू. या संकल्पनेतूनच आपण पुढे जाऊ असा मला विश्वास आहे. आपण पुढे जात आहे. आपली संस्कृती, इतिहास, विरासत याचा आधार घेऊन मूल्याधिष्ठित जीवनपद्धती, परिवार पद्धती जगाच्या आकर्षणाचं केंद्र बनते आहे. आयुर्वेद, योगविज्ञान जगाला पूर्णपणे आकर्षित करून त्याच्यात संशोधन आणि रिसर्च होत आहे. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या या प्रयत्नांमधून नक्कीच आपण हे स्वप्न पूर्ण करू. विवेक एक वैचारिक व्यासपीठ म्हणून नेहमीच या कार्यात सातत्याने पुढे आहे. त्याबद्दल विवेकच्या सर्व परिवाराला, पत्रकारांना, लेखकांना, कर्मचाऱ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. नक्कीच त्यांच्या या विचार परिवारात त्यांच्या या कार्याला उत्तम यश भविष्यात मिळेल. त्याबद्दल रमेशजींना, त्याचप्रमाणे सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि नक्कीच त्यांना याच्यात उज्ज्वल यश मिळेल असा विश्वास व्यक्त करून आपण सगळ्यांनी सुरक्षित राहावं कोविडपासून. आपल्या सगळ्यांना आपण नक्कीच काळजी घेत असाल. आपल्या सगळ्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं, निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं, परमेश्वराने आशीर्वाद द्यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार, धन्यवाद. भारत माता की जय. Imagine if you were able to look within the government like this. Imagine technology simplifying your government. What if we tell you e-governance by ABM Knowledgeware makes it possible? We understand Digital India. ABM started its software business in 1998 and began its journey
Under the leadership of Mr. Prakash Rane, ABM has conceptualized many path-breaking e-governance projects which went on to become benchmarks in the industry. ABM's projects are quoted as exemplary case studies in various prestigious journals and research reports. ABM has unique distinction of long sustenance and satisfactory return on investment for most of its projects and is also owner of several trademarks and reusable software frameworks. Headquartered in Mumbai, ABM has a pan-India presence. ABM has various international quality certifications. ABM has developed time-tested solutions on advanced technologies. ABM leverages the state-of-the-art technology, adding convenience to manage the complete working of a government with just a click. ABM since its inception has been a digital government visionary and offers a plethora of e-governance services. Efficient integrated solutions, convenience is just a click away. मनपूर्वक आभार नितीनजी. यानंतर मी आमंत्रित करतो साप्ताहिक विवेकचे दयानंद शिवशिवकर यांना. त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. भारताच्या भविष्याचा वेध घेणारा साप्ताहिक विवेकचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाचे प्रकाशन आत्ताच माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते पार पडले. त्याच्याबद्दल मी साप्ताहिक विवेकतर्फे त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध उद्योजक श्री प्रकाश राणे, व्यवस्थापकीय संचालक ABM नॉलेज वेअर हे यांची सुद्धा उपस्थिती होती. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या वेगळ्या वेळेतून वेळ काढल्याबद्दल सिने अभिनेते श्री राहुल सोलापूरकर हे सुद्धा उपस्थित राहील. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपले सहकार्य असेच साप्ताहिक विवेकला मिळत राहावे ही अपेक्षा. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री राम जन्मभूमि अयोध्या नगरी में माननीय प्रधानमंत्री जी के कर कमलों द्वारा और पूजनीय सरसंघ चालक मोहन जी की प्रमुख उपस्थिति में प्रभु रामचंद्र जी के भव्य मंदिर का भूमि पूजन संपन्न हुआ. हिंदू समाज का अपनी अस्मिता का 5 सदियों से चल रहा संघर्ष समाप्त हो गया और एक नए पर्व का शुभारंभ हुआ. लेकिन अब इस चरण पर विश्राम कैसा? संपूर्ण विश्व को मार्गदर्शक एवं परम वैभवशाली राष्ट्र खड़ा करने के लिए हम कटिबद्ध हैं और 5 अगस्त के दिन इस निश्चय की नींव रखी गई है. इस विचार को केंद्र स्थान में रखकर साप्ताहिक विवेक ने राम मंदिर से राष्ट्र मंदिर तक इस ग्रंथ के निर्माण का प्रकल्प शुभारंभ किया है. अपने राष्ट्र की राजनीतिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षिक, औद्योगिक, आध्यात्मिक आदि क्षेत्रों में कैसी संरचना होनी चाहिए, इस बारे में गहरा चिंतन इस ग्रंथ में प्रस्तुत किया गया है. इस ग्रंथ में पूजनीय सरसंघ चालक डॉक्टर मोहन जी भागवत जी का विस्तृत साक्षात्कार तथा स्वामी गोविंद देवगिरी, माननीय भैयाजी जोशी, मनमोहन जी वैद्य, मिलिंद कांबळे, रमेश पतंगे, दिलीप करंबेलकर आदि मान्यवरों के लेख समाविष्ट है. इस मौलिक ग्रंथ का प्रकाशन 12 जनवरी 2021 को स्वामी विवेकानंद जी के जन्मदिन पर होगा. राष्ट्र मंदिर खड़ा करने के कार्य में हम भी अपना योगदान दे सकते हैं. मात्र ₹2500 श्रद्धा निधि देकर प्राप्त कीजिए इस ग्रंथ की एक प्रति, हिंदी विवेक मासिक पत्रिका की साल भर सस्नेह भेंट एवं हमारा मौलिक संविधान ये पुस्तक भेंट स्वरूप तथा इस ग्रंथ में राम सेवक के रूप में आपका उल्लेख. शीघ्रातिशीघ्र पंजीयन करने हेतु साप्ताहिक विवेक के इस वेबसाइट पर संपर्क करें www.evivek.com. धन्यवाद.